पहिलं कौतुक जर कसं धन्यता पुन्हा देत असेल तर इतर अन्नदान करणार आहे. कोट कोट धन्यवाद. त्यातली त्यात आमच्या गावचे जे आजचे जे अन्नदाते आहेत खरंच अशा प्रकारचं कौतुक आहे. धन्यतेला पात्र कसे आहे आधी मध्यम स्वरूपातून शून्यातून त्यांनी आज आणि आपल्या ठिकाणी अन्नदानाच्या रूपाने आणि त्यांना एक धन्यता जेवढी देवा तेवढी कमी आहे. एक इंजिनियर आहेत, इंजिनियर साहेब आहेत. आता तुम्ही म्हणणार मग ते साहेब आहेत. इंजिनियर साहेब असून धन संपत्ती असून अन्नदान करण्याची जी सद्भावना निर्माण होणं हेच एक धन्यता, हे जे कौतुक आहे. मग कौतुक वाटे झाले वेचाचे नाममंगळाचे तेने. कुणाही वाटतं माझं धन्यता देवा आम्हाला कौतुक करा, पण तुम्ही कौतुक करता करता काय केलेलं आहे. परमार्थामध्ये जी कोणची सेवा असतील त्याचं धन्यता त्याचं कौतुक करता येतं. संसारातल्या एकही हे सेवेची कौतुक करता येत नाही. कामापुरतं करीत असतील त्याचं सोडून द्या, पण खरी जर धन्यता कशात असेल तर परमार्थामध्ये ज्यांची सेवा घडलेली आहे, जे करीत आहेत. म्हणून जे इथं प्रत्येक शनिवारी जे अन्नदान करणारे आहेत त्यांना कोट कोट धन्यवाद. तुम्ही म्हणता तुम्ही देता का काही आहे. आमच्या अगोदर साधू संतांनी अन्नदान करणाऱ्याला आणि धन्यवाद दिलेले आहे बरं का. काय महाराजांनी आशीर्वाद घेतलेला त्यांचे करता की ज्यांच्या हाताने अन्नदान घडल महाराज म्हणतात त्यांचं आयुष्य दरड हो. काय अन्नदाने दरड आयुष्य, उदकदाने सदा सुखी आणि मंदिरदाने भुवनी पालकी. हे जे अन्नदानाची 2 मिनिटं तुमचे घेतो. तर हे जे अन्नदान आहे महाराज म्हणतात स्वतः भगवंतच वरून सांगतो की 10-5 वर्षे हे माणूस राहू द्या खाली. का यांच्या हाताने 10-5 लोकांची आत्मशांत होऊ लागलेला आहे. नाही तर महाराज म्हणतात जिकडं जाई तिकडं पिढी लोका जागे झाल्यापासून झोपीपर्यंत जर आपल्यापासून दुसऱ्याला पिढ्याच करीत असत तर काय धन्यता देता येईल, काय कौतुक करता येईल. म्हणून इथले जेवढे म्हणून कुणी रामभक्त सर्व असलेले अन्नदान सर्वांना धन्यवाद. आशीर्वाद जे आहे सीतामाय हनुमंतरायाला आशीर्वाद देऊ लागले. सीतामाय देते का अनेक साधू संतांनी दिलेलं आहे. प्रत्येक साधू संतांनी वाङ्मयामध्ये हनुमंतरायाचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, शरण शरण हनुमंता आणि तुम्हा आलो रामदूता. प्रत्येक पहा तुम्ही प्रत्येक साधू संतांचं नाथमहाराज असतील जेवढं म्हणून वाङ्मय असेल प्रत्येक वाङ्मयामध्ये हनुमंतरायाला धन्यता दिलेली, आशीर्वाद दिलेला आहे. सीतामाय सुद्धा आशीर्वाद देऊ लागली. का देऊ लागली, अहो ते आशीर्वाद देण्याकरता कौतुक करण्याकरता काही करावं लागतं. मला उगत आता काही माणसं उगत रुसून बसतात. आमची धन्यता तुम्ही धन्यता करता काही कार्य करा चांगलं, समाज तुम्हाला आपोआप धन्यता देतो. धन्यता मागायची गरज नाही, कौतुक मागायची गरज नाही. म्हणून कौतुक वाटे झाले याचाच नाममंगळाचे तिने गुणे. हनुमंतरायाला सीतामाय आशीर्वाद देऊ लागली. आईचा आशीर्वाद, वडिलाचा आशीर्वाद, साधूचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद हे जर ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला ते हे लोकांमध्ये त्याची कुणीही बराबरी करू शकणार नाही. अशी सीतामाय हनुमंतरायाला आशीर्वाद देऊन सांगू लागले. आले हनुमंतासी स्फुरण व्यर्थ कशाला करीशी रुदन वेगे देई आपुली खून शिर गुणंदन अनावया. हा कारण सांगितलं हनुमंतरायाने. कसं असतंय ज्ञानाचं कौतुकच करावं. आपला मुलगा जर चांगला एखादा चांगल्या स्वरूपाला असाल तर त्याचं कौतुक का करू नये. सीतामाईनं आतापर्यंत हनुमंतरायाचं तोंड भरून वर्णन केलं, कौतुक केलं. हनुमंतरायाला थोडं पुरवणं पाहिलं.
आणि खरंय. मग त्यावेळेस म्हणले रिकामी कशा करायच्या, काय सेवा सांगा. कारण सेवेमध्ये कोणतेही वाङ्मय त्यात रामायणामध्ये हनुमंतराया सेवेमध्ये एक अग्रेसर आहेत. म्हणून इतर काही गप्पा मारण्यापेक्षा, इतर रडत बसण्यापेक्षा काय सेवा करू अशा हनुमंतराया सीतामाईला बोलू लागलेले. तुझ मी आणि लिखून मुद्रा तेने तू ओळखसी वानरा खून देई श्रीरामचंद्रा सत्य कपिंद्रा मानव. काय बोलू लागले हनुमंतराया की मी रामाची खून तुला पोच केलेली आहे आणि मला वान्य रूपानं पाहिलेलं आहे. ही आपली संवाद झालेला आहे. पण आता एक आहे, मी जर रामाकडे गेलो तर रामाला जर म्हणून लागलो की सीतामाई मी आणि पाहिलेली शोध लावलेला आहे, तर ती जर पुन्हा पुन्हा सूक्ष्म रूपानं मला जर विचारू लागले तर काय सांगू. म्हणून अशी काहीतरी मला खून अशा प्रकारचे ओळख सांग अशा हनुमंतराया आणि सीतामाईला बोलू लागले. काय करसी देव निखुना न लगे भिका न लगे आना माझा आठवले युक्त्याना सावधान अवधारी. ऐक सावधान चित्तानं ऐक. आणि काय कर खूळ सांगण्या जिथं ज्ञान आहे, जिथं स्वरूपाला आणि वृत्ती तिथं त्या ठिकाणी वर्णन काही करीत नाही. त्या ठिकाणी काही शून्य ब्रह्मस्वरूपाची एकदा वृत्ती ब्रह्माकार झाली की ती पुन्हा त्या वृत्तीला अशा प्रकारचे बाकीचे काही आवडतच नाही. तशी ही वृत्ती रामरूप झालेली असल्यावर काय गुपे काही खून कर काय करता येत, मग काही करता येत नाही. म्हणून अशा प्रकारचा हनुमंतराया आणि सीतामाईचा संवाद आणि सांगू लागले त्या ठिकाणी. कष्ट बैसल्या सीता तेच क्षणी रघुनाथा तुझ भेटा विनाता विलंब व्रथा करू नको. कारण अशा चित्तानं हनुमंतराया म्हणले काही करू नका, मी काय करेल अशा प्रकारचा आणि तुमची आणि प्रभू रामचंद्राचे मी भेट घालून देईन. काय भाग्य आहे महाराज. कुणाची भेट कुणी घालून देईल सांगता येत नाही. पण भक्ताचा महिमा भक्ताची जाणती आणि दुर्लभे आगती आणि कशी. काय विशेष आहे आज का उगच समजा काय किती विशेष आहे पहा. तुम्ही काय म्हणू लागले, तुम्ही शांत रामनाम करीत बसा आणि रामनामाच्या चिंतन असं काही आहे की त्या ईश्वराच्या त्या भीतीचा योग आहे, तो योग प्राप्त होतो. हनुमंतराया म्हणू लागले सीतामाय जास्त काय आता बडबड करू नका. मग तुम्ही काय करा, श्रीराम जय रामाचं नामस्मरण करीत राहा. तुमची मी आणि रामाची भेट घातली ती शिवी राहणार नाही, तुमची भेट घालून देतो असे हनुमंतरायाने आवेशाने बोलू लागले त्या ठिकाणी. शुद्धी सांगावया रघुनाथा तुझ येथे सांडोनी जाता राक्षसी केलिया तुझ्या घाता शुद्धी व्रथा होईल. कारण सांगितलं की आणि जर शुद्धी सांगायच्या अगोदर आणि हे राक्षस लोक आहेत. सीतामाई बोलू लागलेले हे हनुमंता खूप अशा प्रकारचा या आणि वनामध्ये राकेश असतात आणि राकेश ह्या वृत्तीलाच अशा प्रकारचा रावण म्हटलेलं आहे. आता आपल्याला खूप अशा प्रकारचा प्रत्येक वाचक सूचक ऐकणारे भाविक रावणाशी थोडं काय करतात, थोडे नाराज होतात बरं का. काय होतात, रावणाचा विषय नगले काय होतात, थोडं मनात तरी नाराज होतं का नाही. पण ते रामावतारातला जो रावण आहे तो तर शम सोडून द्या अशा प्रकारचा नाही. त्याचा विचार त्या रावणाच्या आपण एका रामाच्या बी आधी करायचे नाहीत. पण मोठा दुसरा जे रावण आहे प्रत्येक योगामध्ये असणारा तो आपल्या हृदयामध्ये आरतीमध्ये म्हणतात देहाम भाव रावण निवटून. आपण काय करतो त्या रावणाला थोडा निषेध करतो आणि आपल्या हृदयातल्या रावणाला शाल श्रीफळ प्रसाद देऊन काय करतो, त्याचा गौरव करतो. मला सांगा कोणत्या रावणाचा गौरव करायला पाहिजे. अहो मला सांगा तुम्ही, त्याच्यापेक्षा ह्या हृदयामध्ये मला सांगा खरं जर अशा प्रकारचा आपल्याला जन्माला कारण असेल, मरणाला कारण असेल, आपल्या सुखदुःखाला कारण असेल, तो कोण आहे महाराज, आपल्या हृदयातलाच अशा प्रकारचा तो मोठा आहे. म्हणून महाराज म्हणतात
आणि जोपर्यंत हे आणि हृदयरूपी आणि माझ अंतकरणा तो आणि घट्ट रूपाने वाचणारा तो, जितके आपण त्याचा सत्कार करणार, जितके त्याला आपण सांभाळणार, तितके आपल्या पाठीमाग जन्म मरण अशा लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच वेळेस आपलं जन्म मरण संपल. पण त्यावेळेस की ज्यावेळेस आपण आपल्या ह्याच्यातला अशा प्रकारचा जर काढून टाकला आणि जर वध केला तर अशा प्रकारने, तर जोपर्यंत आणि ह्यानं चांगल्यात चांगल्याची फजिती केलेली, आपण तर काही शुल्लक आहे तशा मोठे मोठे अशा प्रकारचा जे काही अशा प्रकारचा योगी जपी तपी अशा प्रकारचा यांनी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचा फजिती केलेली, तुम्ही आम्ही शुल्लक आहे तशा प्रकारचा. पण असो, सर्व त्या रावणाला मनामध्ये निषेध केल्यापेक्षा आपल्या हृदयातल्या रावणाला जर निषेध केला तर महाराज म्हणतात राम दूर नाहीच हो. राम कुठे? माऊली म्हणतात तशा हृदयामध्ये रामू आस्था सर्व सुखाचा का रामू. काय जैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा कामू. महाराज म्हणतात हृदयामध्ये मी आहे पण भ्रांतीशी कामू विषयावरी. ही भ्रांती कुणी निर्माण केली? ही भ्रांती निर्माण करणारा एकच बाबा आहे हृदयात, ते म्हणजे आम बाबा. जोपर्यंत ही जी वाढत जाईल तोपर्यंत भ्रांती जाणार नाही. म्हणून त्याच्याकरता अशा प्रकारचा महाराज म्हणतात माझं काही एवढं तुम्हाला सांगण्याचा केवढं काही मी काही रामायणाचार्य नाही किंवा मी काही एखादा हे नाही, मी एक परमार्थाचा वाटचालन करणारा एक माणूस आहे. असो अशा प्रकारच्या अनेक महाराज म्हणतात. आणि आपल्या हृदयामध्येच राम आहे, मग त्याची आपली का भेट होत नाही? तर त्याची आपली भेट होण्याकरता एकच करावं लागेल. काय? नामभक्ती करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. जे जे जिकडं तिकडं रामरूपी वृत्ती होण्याकरता तीच नाम, दुसरा प्रयत्न नाही या योगामध्ये. साधनं जरी असली दुसरे खूप आहे, पण ती साधनं आपल्याला तिथपर्यंत पोहोच करतील असं काही सांगता येणार नाही. पण एकच साधन ते असं आहे नामस्मरण. ते साधन तुम्हाला रामनामाची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज या ठिकाणी अशा प्रकारे रामा महाराजांनी बोलू लागले. पुकारा.